ओम शांती. संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष. परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगं ठरणार नाही. वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते. असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीरात असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला. आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218च्या कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला. गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधिस्थ झाले. याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला अवश्य भेट द्या. ओम शांती. ओम शांती. आज आपण दुसऱ्या अध्यायामधल्या माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्यांचं विश्लेषण करणार आहोत. माऊलींनी खूप सुंदर प्रकारे वैराग्य जर जीवनामध्ये उत्पन्न झालेलं नसेल तर व्यक्ती मोहामुळं कसा व्याकुळ होऊन जातो आणि ज्यावेळेस तो व्याकुळ होतो त्यावेळेला स्वतः ईश्वर जरी त्याच्या समोर असला आणि ईश्वरानं जरी त्याला ज्ञान दिलं तरी ते ज्ञान त्याच्यामध्ये उतरत नाही. म्हणून ईश्वर सांगतात की जे ज्ञानीजन असतात, ज्ञानीजनांना कधीही कोणत्याही गोष्टीचा शोक होत नाही. त्यांच्याजवळ जे काही आहे ते सुटून जरी गेलं, सोडावं जरी लागलं तर त्याचा ते संताप करत नाही. परंतु काम, क्रोध, लोभ, अहंकारानं व्याकुळ झालेला मनुष्य अज्ञानामध्ये असल्यामुळं एखादी जर गोष्ट जीवनामधून जर दूर जायला लागली तर त्यावेळेला त्याला खूप संताप येतो, खूप तो व्याकुळ होऊन जातो. कारण त्याच्यामध्ये त्याचे मी आणि माझे पण दडलेले असते. आज आपण बघतो की अध्यायामध्ये आत्म्याचं जे नॉलेज दिलेलं आहे, नॉलेज फक्त लोक ऐकून आहेत, हा हा करतात, परंतु त्याची जोपर्यंत अनुभूती करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये ते आचरणामध्ये येत नाही. प्रत्यक्ष जर एखाद्या गोष्टीला सोडायची वेळ आली किंवा देण्याची वेळ आली तर त्यावेळेस कुठंतरी त्याला मनामध्ये एक संकोचपणा निर्माण होतो. म्हणजेच मी आणि माझं हे जे आहे हे निगेटिव्ह रूपामध्ये जीवनात ज्यावेळेस येतं त्यावेळेस व्यक्तीला दुःख प्राप्त होतं. परंतु जसं आपण म्हणतो की जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या सृष्टीरंगा मंचावर व्यक्ती ही गोष्ट विसरून जातो की मला बरोबर जाताना फक्त माझे कर्म आणि माझं पुण्य जाणार आहे, दुसरं कोणीही माझ्याबरोबर चालू शकत नाही. एक छोटीशी गोष्ट
त्यापासून आपण सुरुवात करू की एक वेळेस एक राजाला 4 राणी असतात आणि त्या ज्या राणी आहेत त्यांचं राजावर प्रेम असतं, परंतु प्रेमामध्ये कुठंतरी अंतर असतं. जसं आपण बघतो की एका आईला 4 मुलं असतात, परंतु जो मुलगा कमाई करून देणारा असतो किंवा आईवडिलांची सेवा करणारा असतो, आईचं त्याच्यावर नकळत कळत प्रेम जास्त जातं. तर हा जो राजा असतो, ह्या राजाच्या ज्या 4 ज्या राणी असतात त्यामधील पहिली जी राणी आहे, पहिल्या राणीसाठी राजा खूप वेळ देतो. रात्रंदिवस त्याच राणीला बरोबर ठेवतो. त्या राणीवर तिचं सर्वात जास्त अधिक प्रेम असतं. दुसरी जी राणी आहे त्या राणीवर पहिल्या राणीच्या तुलनेनं प्रेम कमी असतं. म्हणजे समजा 100% जर पहिल्या राणीवर प्रेम आहे तर 75% हे तिसऱ्या राणीवर त्याचं प्रेम असतं. तिसरी जी राणी आहे त्या तिसऱ्या राणीवर दुसऱ्या राणीच्या तुलनेनं अजून कमी असतं. म्हणजेच 50% हे तिसऱ्या राणीवर असतं. आणि चौथी जी राणी आहे तिच्यावर फक्त 25% प्रेम असतं. तर एक वेळेस जीवनामध्ये असा त्याचा एक प्रसंग येतो की त्या प्रसंगामध्ये राजा आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर त्याला असं वाटतं की मी आता हे शरीर आणि हा संसार सोडून जाणार आहे. त्यामुळं तो आपल्या 4ही ज्या पत्नी असतात त्या पत्नींना बोलवतो आणि बोलवून सांगतो की आता मी जाणार आहे, परंतु मी तुम्हावर इतकं काही प्रेम केलं आहे, तर माझी इच्छा आहे की कुणीतरी माझ्याबरोबर तुम्ही चालावं. तर सर्वात जास्त जी पहिली राणी आहे जिच्यावर खूप प्रेम केलं होतं, तिला ज्या वेळेला विचारलं तर त्यावेळेला राणीनं उत्तर दिलं की महाराज, तुमचं तर वय झालेलं आहे, माझं वय नाही आहे. जरी तुम्ही गेले तर मी दुसरं लग्न करेल. राजाला आश्चर्याचा धक्का बसला. राजा व्याकुळ झाला. नंतर थकलेल्या मनानं दुसऱ्या राणीला त्यानं विचारलं की काय तू माझ्याबरोबर चालू शकते? त्यावेळेला दुसरी राणी सांगते की नाही महाराज, मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण माझं जे वय आहे पहिल्या राणीसारखंच काही जास्त नाही आहे, परंतु मी तुमच्याबरोबर येणं म्हणजे त्यामध्ये कुठंतरी मला जास्तीत जास्त मी तुमच्याबरोबर जरी चाला म्हटले तरी स्मशानभूमीपर्यंत मी येऊ शकते. त्याच्यानंतर तिसरी जी राणी आहे, तिसऱ्या राणीला तर असाही राजा कमीच वेळ देत होता. तर तिसऱ्या राणीला ज्या वेळेला विचारलं की काय तू माझ्याबरोबर चालायला तयार आहे, त्यावेळेला तिसरी राणी पण हेच उत्तर देते की जीवनाच्या तुमच्या वाटेमध्ये मी जास्तीत जास्त तुमची जी अंतिम क्रिया आहे त्या अंतिम क्रियेनंतर अग्निसंस्कार झाल्यानंतर मी तर काही तुमच्याबरोबर पुढे येऊ शकत नाही. तिन्ही राणींचं उत्तर ऐकल्यानंतर राजाच्या मनामध्ये प्रश्न पडला की जीवनामध्ये मी इतकं काही यांना वेळ दिला, इतकं काही प्रेम केलं, यांच्यावर धन खर्च केला, सर्व काही केलं, आणि आज ऐनवेळी ह्या आपल्याला नकार देतात. चौथी जी राणी आहे तिला ज्या वेळेला राजानं विचारलं की काय तू माझ्याबरोबर चालायला तयार आहे, की जिला फक्त राजानं एक 25% जीवनामधला आपला वेळ दिलेला होता,
तर त्या राणीनं पटकन उत्तर दिलं की मी तुमच्याबरोबर चालायला तयार आहे. तर ह्या ज्या 4 राणी आहे याचा जो भावार्थ आहे हा तुम्हाला मी एक समजावून सांगतो की सर्वात पहिली जी राणी प्रत्येकाबरोबर ही कहाणी एक राजाची त्याला उपमा दिलेली आहे, परंतु ही जी गोष्ट आहे आपल्या जीवनाशी ही जुडलेली आहे. पहिली जी राणी आहे ती म्हणजे आपला देह, की ज्याकरिता आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व काही वेळ ह्या शरीरासाठी देत असतो. दुसरं जे आपले देह आणि देहाचे जे संबंधी आहे त्याच्यासाठी आपण वेळ देत असतो. तिसरं आपला जो वेळ आहे सर्वात जास्त जीवनाचा जर आपण बघितला तर आपलं जे धन आहे, धन खर्च करण्यावर आपण वेळ देत असतो. आणि उरलेल्या वेळामध्ये जो काही थोडा वेळ मिळतो कुठंतरी आपण एक भीतीपोटी नामस्मरण करतो. जे काही पाप आपल्या हातून घडतं त्याची क्षमा याचना म्हणून आपण ईश्वराची भक्ती करतो. मग ज्या वेळेस या शरीरामध्ये आत्म्याला निघायचं असतं त्यावेळेला आत्मारूपी राजाला ह्या ज्या 4 राणी आहे, पहिली जी राणी आहे ती आहे शरीर, हा देह, तीच त्याला धोका देते. कारण आत्मा एक शरीर सोडून दुसरा शरीर घेण्यासाठी लगेच तयार असते. म्हणून आपण जीवनामध्ये ह्या गोष्टीला चालता चालता विसरतो की अरे मला आज न उद्या हे शरीर सोडून दुसरं शरीर घ्यायचं आहे. ही विस्मृती असल्यामुळं आपण ह्या शरीरामध्ये सर्व काही वेळ देतो, त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला सजवतो, त्याला खाऊ पिऊ घालतो आणि शेवटी सर्वात प्रथम हे शरीरच आपल्याला धोका देतं आणि ते निघून जातं. ते आत्मारूपी राजाबरोबर चालण्यासाठी तयार होत नाही. दुसरी जी राणी आहे आपले देह आणि जे देहाचे संबंधी आहे त्यांच्यासाठी आपण वेळ देतो. त्यांच्यासाठी आपला वेळ खर्च करून स्वतःवर इतकं आपण लक्ष देत नाही, परंतु कोणत्याही कार्यासाठी कधीही आपण मदत लागली तर लगेच जातो. परंतु ते जे देह आणि देहाचे संबंधी आहे, मित्र आहे, ते मी राजा निघून गेल्यानंतर माझ्याबरोबर कोणी येत नाही, फक्त स्मशानभूमीपर्यंत येतात. आणि स्मशानभूमीपर्यंत आल्यानंतर थोड्या वेळ बसतात, अग्निसंस्कार झाले म्हणजे लगेच निघून येतात. तिसऱ्या नंबरची जी राणी म्हणजे आपण जे जीवनामध्ये कमवलेलं जे काही धन आहे, संपत्ती आहे, शेवटी ज्या वेळेला आपली अंतिम क्रिया होते तर आपल्या कपाळाला ठोकळा लावला जातो. म्हणजे जे काही आपण धन कमवलेलं आहे जीवनामध्ये ते धन काय करतात, ज्या वेळेस आत्मा शरीरामधून निघून जाते त्याच वेळेला त्याच्यावर आपला अधिकार संपलेला असतो. परंतु ते फक्त आपल्या अंतिम वेळेला की जीवनामध्ये तू सर्व काही जे कमवलेलं आहे ते बँकेमध्ये आहे आणि तुझ्या घरामध्ये पडलेलं आहे, तुझ्याबरोबर फक्त आता शेवटी एक ठोकळा कपाळाला लावलेला आहे आणि तो पण आगीत सुहा केलेला आहे, तो पण तुझ्याबरोबर गेलेला नाही आहे. मग आपण जीवनामध्ये जे मरमर इतकी काही मेहनत करतोय, इतकं काही धन कमवण्यासाठी पाप करतोय, परंतु शेवटी धन आपली साथ सोडून देतं आणि पुढल्या यात्रेसाठी आपल्याला पाठवून देतात. म्हणजे तिसरी राणी ही धनसंपत्ताही आपल्याबरोबर चालत नाही. चौथी जी राणी ज्याचं संबोधन केलेलं आहे आत्म्याच्या रूपानं, तिसऱ्या राणीचा जो संबंध आहे की ईश्वरासाठी आपण जीवनामध्ये जो काही वेळ देतो
प्रत्येक जणानं जर विचार केला तर फक्त आपण आपल्या जीवनातला 25% काय 5% ही वेळ आपण ईश्वरासाठी देत नाही. आणि आजकालच्या काळामध्ये जर आपण ईश्वराविषयी आजच्या युवा पिढीला जर काही सांगायला गेलं तर ती हसी उडवतात, ते हसतात. पण त्यांना हे कळत नाही की आज तुम्ही हसतात परंतु उद्या तुम्हाला रडावं पण लागणार आहे. कारण की ज्या वेळेस आपले अंतिम क्रिया होते, सर्व काही होतं, त्यावेळेला ज्या वेळेला आपलं शरीर चितेवर ठेवलं जातं त्यावेळेला ईश्वराची आठवण केली जाते किंवा आत्म्याला सर्वजण म्हणतात की राम नाम सत्य आहे. आता तू रामाचं नाव घे किंवा तुला आता स्वर्गामध्ये जायचं आहे. परंतु जर जीवनभर कधी रामाचं नाव जर घेतलेलं नाही आहे तर मुखामध्ये रामाचं नाव कसं येणार? म्हणून आत्मारूपी राजाला ही एक जाणीव झाली पाहिजे की जीवनामध्ये हे शरीर आपल्याबरोबर येणार नाही. देह आणि देहाची संपत्ती आपल्याबरोबर, देह आणि देहाचे संबंधी आपल्याबरोबर येणार नाही. त्याच्यानंतर आपण कमावलेली धन संपत्ती आपल्याबरोबर येणार नाही. फक्त आपल्याबरोबर आपण पुण्यकर्मानं केलेले जे संस्कार आहे, दानपुण्य आहे, ईश्वराची जी आठवण आहे ती फक्त आपल्याबरोबर चालणार आहे. परंतु हे शाश्वत सत्य असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु सर्वांनी हे लक्षात ठेवा की सत्याकडं आणि ईश्वराकडं तुम्ही किती जरी पाठ फिरवली तर एक दिवशी त्यांच्या समोर हे तुम्हाला जावंच लागतं. आणि ज्यावेळेला तुम्ही समोर जातात त्यावेळेला जीवनामध्ये जे पाप केलेलं आहे ते पाप एक फिल्मसारखं आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतं की जीवन जगत असताना तू जे काही पापकर्म केलेलं आहे त्याचा फेड तुला इथंच करायचा आहे. त्याला तू चुकू शकत नाही कारण हे तुझ्याद्वारे झालेलं आहे. आणि जोपर्यंत ते तू चुक्त करत नाही, माफ करत नाही, तोपर्यंत तुला पुढल्या जीवनामध्ये जी मुक्ती किंवा जीवनमुक्तीचा आनंद मिळायला पाहिजे तो मिळू शकत नाही. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल की आत्म्याविषयी जे दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात, जोपर्यंत हे त्याच्यामध्ये जात नाही तोपर्यंत अर्जुनाची जी स्थिती आहे ती कावरीबावरी झालेली आहे की नेमकं करायचं काय. पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की एकीकडं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला युद्ध करायचं आहे आणि एकीकडं ज्या वेळेला ते कर्मयोगाचं ज्ञान देतात तर हे सिद्धांत ज्या वेळेला अर्जुनाला अवघड वाटतात की एकीकडं कर्मयोगाचं ज्ञान पण देतात आणि एकीकडं आपल्याला लढायला पण सांगतात, तर नेमकं करायचं काय ह्या असमंजसपणामध्ये ज्या वेळेस अर्जुन पडतो त्यावेळेस त्याच्या समोर एक दुविधा निर्माण होते. परंतु ही दुविधा दूर करण्यासाठी श्रीकृष्ण विचार करतात की कुठंतरी अर्जुनाला मला समजून सांगायचं आहे, कुठंतरी हे जे ज्ञान आहे हे त्याच्यामध्ये जर उतरलं तर अज्ञान दूर होईल आणि ज्ञानाचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये पडेल. म्हणून माऊलींनी खूप काही छान वर्णन केलेलं आहे. भगवान आपल्या मनात म्हणतात की ह्या प्रसंगी अर्जुनाच्या मनाने हे काय केले हे कोण जाणे. अर्जुनाला काही कळत आहे किंवा नाही ही ईश्वरासमोर मोठी एक चिंता पडते. कारण ज्या वेळेला एखादा पिता आपल्या मुलाला वारंवार समजून सांगतो आणि मुलगा ती गोष्ट ऐकून घेत नाही किंवा तो समजून घेत नाही, त्यावेळेस वडिलांना मोठा प्रश्न पडतो की आता याला कोणत्या शब्दामध्ये सांगावे. कारण प्रेमानं सांगून जर तो सुधरत नाही तर कधीकधी वडील रागावतात पण. म्हणून माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे
की अर्जुनाला काहीच कळत नाही, याला काय करावे, याची कोणत्या उपायाने समजूत पटेल, काय केले असता हा धीर धरेल. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाचिक एक परीक्षा घेतो अथवा एखादा रोग असाध्य आहे असे पाहताच वैद्य जसा निदानीचा अमृततुल्य दिव्य औषधीची तत्काळ योजना करतो, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाला एक प्रश्न पडला आहे की जर अर्जुन मी सांगतो ह्या गोष्टीला जर ऐकत नाही तर कुठंतरी आता मला याला औषध द्यायला पाहिजे. जसं आपण बघतो की एखाद्यामध्ये जर भूत प्रेत आलं, इव्हिल सोल जर आली, तर इव्हिल सोलला बाहेर काढण्यासाठी जे मंत्र बोलणारे असतात किंवा जे भूत उतरणारे लोक असतात, ते मंत्राच्याद्वारे भूतबाधा झालेल्या व्यक्तीला कुठून तरी काहीतरी करून त्याच्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे श्रीकृष्णाला असं वाटतं की अर्जुनाची अशी अवस्था झालेली आहे की याच्यामध्ये जे अज्ञानरूपी भूत शिरलेलं आहे, हे भूत काढण्यासाठी आता मला काहीतरी अजून योजना करायला पाहिजे. किंवा जसं एखादा असाध्य जर रोग झाला, तर असाध्य रोग झाल्यानंतर डॉक्टर किंवा वैद्य हे आटोकाट प्रयत्न करतात की हा रोग कोणत्या औषधामुळं नष्ट होऊ शकतो. आणि आपण बघतो की कधीकधी जीवनामध्ये असा काही एक भयंकर आजार असतो की त्या आजाराला नष्ट करण्यासाठी जे औषध असतं ते थोडं कडवं असतं, परंतु ते कडवं औषध खूप गुणकारी असतं. मग आता श्रीकृष्ण अर्जुनाविषयी तोच विचार करतात की कोणत्या उपायानं अर्जुन आपला मोह टाकील याचा ते विचार करू लागले. याच्या या भ्रमाने, याचा जो हा भ्रम आहे, हा जो भ्रम आहे ही अज्ञान आहे. आणि अशा वेळेस खरोखर श्रीकृष्णाला वारंवार समजानी ज्या वेळेला अर्जुनाला देतात, समजावून सांगतात, तरी समजत नाही. अशा वेळेला श्रीकृष्णाला कुठंतरी जसं आपण म्हणतो की एखाद्या आईला रागाच्या पोटी जर मुलगा नसेल ऐकत तर आई एक झापट ठेवून देते, परंतु श्रीकृष्ण अर्जुनाला तर तसं करू शकत नाही. हे कर्म तर तो करू शकत नाही, कारण त्यानं सांगितलेलं आहे की मी कर्म करणार नाही. मग विचार करा की वारंवार ज्ञान देऊन जर अर्जुन ऐकत नाही तर त्यावेळेला श्रीकृष्ण थोडे हावभाव तर बदलणार ना, कारण त्याला ती एक कळकळ आहे, मधून एक चिंता आहे की युद्ध यांना जिंकलं पाहिजे. त्याकरिता मला कितीही जरी मेहनत कष्ट घ्यावं लागले तरी मी घेण्यासाठी तयार आहे. परंतु त्या रागवण्यामध्ये गोडवा असतो, प्रेम असतं. एखादा मुलगा उन्हात जातोय आणि उन्हात जाऊन आजारी पडल्यानंतर जो खर्च होणार, जो वेळ जाणार, हे आईला माहीत असतं. म्हणून आई त्या प्रेमापोटी त्याला एखादी झापट ठेवून देते. त्यामध्ये तिची वैर भावना किंवा मनात दुसरी कोणती भावना नसते. मुलानं सुधरावं ही भावना असते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाशी जो संवाद करतात, ह्या रीतीनं करतात की कोणत्या ना कोणतं असं काही औषध अर्जुनाच्या मध्ये जावं, आत्म्यामध्ये कुठंतरी त्याला बोध व्हावा. आणि ज्या वेळेला आत्मजागृती होईल, स्वस्वरूपाची ज्या वेळेला स्मृती होईल, त्यावेळेस तो ह्या अज्ञानापासून, मोहापासून दूर होईल. म्हणून माऊलीने खूप छान वर्णन केलेलं आहे की औषधाचा कडवटपणातच जशी अमृताची व्याप्ती असते, पण ती प्रत्यक्ष दिसत नाही, ती त्याच्या गुणावरून प्रगट होते. त्याप्रमाणे वरवर ऐकण्यास कठोर परंतु परिणामी अत्यंत हितकर असे भाषण भगवान करू लागले आहे की औषधीच्या कडवटपणी जसे अमृताची पुरवणी
ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय, तैसी वरवरी पाहता उदासे, अंत तरी आती सुरुषे, तिये व्याख्य ऋषी हृदिकेशी बोली आदरिले. म्हणजे आपण बघतो की एखादा आजार ज्या वेळेला बरा व्हायचा असतो त्यावेळेला जे महाग औषध दिलेलं असतं ते आपल्याला वरून दिसत नाही, परंतु त्याचा जो परिणाम आहे तो शरीरामध्ये अप्रत्यक्षरित्या होत असतो आणि त्या परिणाम होता 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 शेवटी आपला जो आजार बरा होतो त्यावेळेला व्यक्तीला आनंद होतो. मग आजार बरा होण्यासाठी थोड्या वेळचे कष्ट जरी भोगले तर ते कष्ट भोगण्याची जी तयारी आहे ती आपण दाखवली पाहिजे. परंतु मला कष्ट होतात म्हणून जर औषधच घ्यायचं नाही किंवा त्रास होतोय म्हणून ते औषधाचा स्वीकारच जर करायचा नाही तर आजार ठीक होणार नाही. म्हणून पुढल्या ओवीमध्ये दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक आणि 90वी ओवी आहे. खूप छान माऊलींनी वर्णन केलं आहे की मग अर्जुनाते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा इथं आदरिले, माझ्यारीच तू जानता तरी म्हणविसी परी, नेनिविते न सांडिसे आणि शिकवू म्हणून तरी बोलिसे, बहु साल नीती जो थंत लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे तुझे. आज आम्ही हे एक आश्चर्य पाहत आहोत की ह्या युद्ध समयी तू हे अकस्मात अचानक जे तुझ्यामध्ये परिवर्तन होत आहे आणि तू ह्या मोहामध्ये पडलेला आहे, तर याविषयी श्रीकृष्णाला पण खूप विचार पडतो. आणि अशा वेळेस जर तो कोणत्या कारणामुळं माघार जर घेत असेल तर ही एक खूप मोठी हार आहे. सूर्यवंशी घराण्याला एक मोठा कलंक आहे आणि तो कलंक लागू नये म्हणून श्रीकृष्ण अशी एखादी काहीतरी गोष्ट शहाणपणाची शिकवावी हा विचार करतात. म्हणून आपण पुढं बघणार आहोत. माऊलींनी खूप सुंदर श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढल्या श्लोकामध्ये ओवीमध्ये ते आपण बघत आहोत. ओम शांती.